तिला बातमी अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भातली। पूजा खेडकर यांचे कारनामे 2 दिवसात समोर आल्यानंतर आता थेट पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेतली आहे। पंतप्रधान कार्यालयाने पूजा खेडकर प्रकरणाचा संपूर्ण अहवाल मागवलाय। आज या प्रकरणामध्ये दिल्ली ते वाशिम वाया पुणे नेमक्या काय काय घडामोडी घडल्या आणि यात स्वतः पूजा खेडकर यांचं काय म्हणणं आहे, बघूयात एनडीटीव्ही मराठीचा रिपोर्ट। IAS अधिकारी पूजा खेडकरांबद्दल पुण्यातली गल्ली ते दिल्ली अशी चक्र फिरायला सुरुवात झाली आहे। पंतप्रधान कार्यालयाने पूजा यांच्या कारनाम्यांचा अहवाल मागवलाय। खेडकरांची नियुक्ती आणि कागदपत्रांमध्ये भरमसाठ त्रुटी आहेत। या त्रुटींबद्दल राज्य सरकारकडून अहवाल मागवण्यात आलाय। पुण्यातून बदली झाल्यानंतर पूजा खेडकर वाशिममध्ये रुजू झाल्यात। त्यांना आम्ही गाठलं तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलंय तुम्हीच पहा। मी ऑथराइज नाही आहे त्याच्याबद्दल बोलण्यासाठी। गव्हर्नमेंट रूल्स डू नॉट प्रोव्हाइड मी टू स्पीक अबाउट दॅट, सो सॉरी आय कॅनॉट टॉक। तिकडे पूजाच्या पुण्यातल्या घरी पोलीस पोहोचले। औंधमध्ये पूजा यांचा ओमदीप नावाचा बंगला आहे। बंगल्याच्या आवारात 3-4 गाड्या पार्क केल्यात। पूजा यांनी ऑडी गाडीवर अंबर दिवा लावल्यानं पोलिसांना गाडी ताब्यात घ्यायची होती, कारवाई करायची होती। मात्र बंगल्याचं गेट न उघडल्यानं पाऊण तास वाट पाहून पोलीस तिथून निघून गेले। आम्हाला गाडी ती आहे का त्या ठिकाणी आहे का चेक करतोय। ती गाडी तर तिथं असेल तर आम्ही नियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई करू। आता ती झाकून टाकलेली गाडी आहे, ती कदाचित वाडी असू शकते नाही। तुम्ही फोटो व्हिडिओ अंमलदार थांबलेला आहे, इकडे अंमलदार तिथे थांबलेला आहे। अंमलदार बघेल, नंतर गाडी आम्ही गाडी सापडली ती कारवाई करू। पूजा खेडकरांविरोधात कारवाई एवढी तीव्र झाल्यानंतर आम्ही पूजा यांना वाशिममध्ये गाठलं, तेव्हा सुद्धा त्यांचं उत्तर हेच होतं। मी ह्याच्याबद्दल काहीच बोलू शकत नाहीये। मला ऑथरायझेशन नाही आहे ह्याच्याबद्दल काही बोलण्यासाठी। प्लीज तुम्ही मला ते विचारू नका। आपल्या घरी पोलीस गेले, आय हॅव नो आयडिया। पूजा खेडकर प्रकरण एवढं पेटलेलं असताना पोलीस पूजा यांच्या घरी जाऊन रिकाम्या हातानं परतले। त्यामुळे पूजा खेडकरांच्या डोक्यावर कुणाचा राजकीय वरदहस्त आहे का असा प्रश्न निर्माण होतोय। पहिल्यांदाच ट्रेनी असलेल्या अधिकाऱ्याला स्वजिल्हा कधीच मिळत नाही। तो स्वजिल्हा पूजांना कसा मिळाला आणि तो मिळाला त्यानंतर ट्रान्सफर झाल्यानंतर सुद्धा ट्रान्सफरची जी ऑर्डर आली त्याच्यामध्ये सुहास दिवसे यांनी पूजाचं जे वर्तन आहे ते अशोभनीय आहे अशा पद्धतीने जे लिहिलं होतं त्याचा का नाही उल्लेख केला? तर त्याच्यामागे एक चर्चा अशी आहे की याच्यामध्ये पॉलिटिकल बॅकिंग आहे आणि ते पॉलिटिकल बॅकिंग कुणाचं आहे त्याची चर्चा खूप सुरू आहे। विधिमंडळात पण ती चर्चा त्या आपल्या विधिमंडळाच्या बाहेरच्या प्रांगणामध्ये होते आहे की अशी कुठली ताकद आहे की ज्या ताकदीमुळं प्रशिक्षणार्थी असलेल्या पूजा खेडकरला थेट स्वजिल्हा मिळाला आणि आत्ता बदली झाली तर त्या बदलीमध्ये पण त्याचा उल्लेख नाही आहे। पूजा खेडकर प्रकरणात काहीतरी लपवाछपवी होत असल्याचा संशय येतोय। देशात सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या रांगेत बसून यंत्रणेला चकवा देण्याचा खेळ सुरू आहे आणि अजूनही हा खेळ पूजाबरोबर कोण खेळतंय याचं उत्तर मिळत नाहीये। वाशिमहून साजन धाबेसह राहुल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, पुणे।